नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? मी अशी आशा करतो की तुम्ही सर्व आनंदित असाल. तुम्ही सर्व शिक्षक भरतीची वाट पाहताय, बरोबर ना? TIT 2022 शिक्षक भरतीसाठी सरकारने महत्त्वाच्या सूचना जाहीर केल्या आहेत. या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला संपूर्ण माहिती, भरती प्रक्रिया, पात्रता, नोंदणी प्रक्रिया आणि महत्त्वाच्या तारखांची माहिती देणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मित्रांनो, TIT 2022 शिक्षक भरतीसाठी शासनाने काही महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. या भरतीत कोण सहभागी होऊ शकतात ते आधी पाहूया. तर ज्यांनी शिक्षक पात्रता व बुद्धिमत्ता चाचणी TIT 2022 दिली आहे ते सर्व इथे सहभागी होऊ शकतात. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था आणि खाजगी शाळांमधील रिक्त पदांसाठी ही भरती होणार आहे. ओके, भरती कशी केली जाणार आहे? स्थानिक स्वराज्य संस्था मुलाखतीशिवाय उमेदवारांनी थेट शिफारस केली जाईल. खाजगी शाळा यांच्यासाठी 2 पर्याय असतील. एक, मुलाखतीशिवाय निवड, ज्यात एकाच 1 प्रमाणात उमेदवारांची निवड होईल आणि मुलाखतीसह निवडमध्ये एकाच 10 प्रमाणात उमेदवारांना संधी दिली जाईल. आता पाहूया नोंदणी आणि लॉग इन प्रक्रिया कशी करायची. ठीक आहे, तर मी तुम्हाला याच्या अगोदर काय सांगितलं लक्षात ठेवा. जे मुलाखतीशिवाय आहेत ते एकाच 1 आणि मुलाखतीसह आहे ते एकाच 10 या प्रमाणात राहील. ठीक आहे, आता आपण नोंदणी कशी करायची आहे ते पाहूया. पहिलं म्हणजे रजिस्टर हिअर लिंकवर क्लिक करा. तुमचा TIT 2022चा रोल नंबर आणि रजिस्ट्रेशन नंबर टाका. मोबाईल नंबर नोंदवा आणि पासवर्ड तयार करा. तुमचा TIT 2022चा रोल नंबर हा लॉग इन ID असेल. जर पूर्वीच तुम्ही नोंदणी केली असेल तर तुमच्या जुन्या पासवर्डने लॉग इन करू शकता. पासवर्ड विसरला असाल तर फॉरगॉट पासवर्ड तुम्ही करू शकता. ठीक आहे, आता नोंदणीसाठी शेवटची तारीख काय आहे तर 11 मार्च ते 20 मार्च ह्या दरम्यान तुम्हाला, म्हणजे आजपासून लॉग इन चालू होतं आहे ते 20 मार्चपर्यंत हे चालू राहील. आता काही शेवटचे मुद्दे काय आहेत ते आपण पाहूया. मित्रांनो, TIT 2022मध्ये काही आरक्षण बदल लागू झाले आहेत. पहिलं म्हणजे SC/BC प्रवर्गातील उमेदवार EWSमध्ये बदल करू शकतात. कुणबी प्रमाणपत्र असलेले उमेदवार OBC आरक्षणाचा लाभ घेऊ शकतात आणि EWS आरक्षण आता SC/BC प्रवर्गाला लागू होणार नाही. ठीक आहे, महत्त्वाच्या सूचना लक्षात ठेवा. उमेदवार अपात्र ठरतील आणि कायदेशीर कारवाई होऊ शकते अशा काही गोष्टी आहेत चुकीची माहिती दिल्यास. ठीक आहे, तर चुकीची माहिती भरू नका. TIT CTET गुण चुकीचे भरले असल्यास त्यात सुधारणा करता येईल. अनसर्टिफाय असलेल्या उमेदवारांनी पुन्हा सेल्फ सर्टिफाय करणे गरजेचे आहे. ठीक आहे, काय काय लक्षात ठेवायचं. पहिलं म्हणजे चुकीची माहिती दिल्यास उमेदवार अपात्र ठरतील, त्याच्यामुळे चुकूनही चुकीची माहिती भरू नका. आणि TIT CTETमध्ये तुम्ही समजा अगोदर चुकीचे गुण भरले असेल तर आता तुम्ही ते करेक्ट करू शकता. अनसर्टिफाय केलेल्या उमेदवारांनी पुन्हा सेल्फ सर्टिफाय करणे आवश्यक असेल. ठीक आहे, तर मित्रांनो, TIT 2022 शिक्षक भरतीसाठी ही माहिती तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरेल. सुरुवात होते आजपासून आणि शेवटची तारीख असणार आहे 20 मार्च. हे विसरू नका, 20 मार्चची शेवटची तारीख असेल. 20 मार्चच्या पूर्वी तुम्हाला काय करायचं आहे, सेल्फ सर्टिफाय करायचं आहे. योग्य माहिती भरा आणि नोंदणी वेळेत पूर्ण करा. मित्रांनो, TIT 2022बद्दल तुमचे काही प्रश्न असतील तर आम्हाला कमेंटमध्ये तुम्ही नक्की हे प्रश्न विचारू शकता. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. तुमचे होऊ पाहणारे शिक्षक मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करा. तसंच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून त्यांनासुद्धा या संधीचा फायदा करून घेता येईल. मित्रांनो, आपल्या व्हॉट्सॲप चॅनल आणि टेलिग्राम चॅनलच्या लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहेत. त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला आपले हे व्हॉट्सॲप चॅनल टेलिग्राम चॅनल जॉईन करता येतील. कारण इथे मी जे 100% अनुदानित शिक्षक भरती असेल त्याच्या ज्या जाहिराती असेल त्या अपलोड करत असतो. तसंच पवित्र पोर्टलवर ज्या नोटीस येतात त्यासुद्धा मी अपलोड करत असतो. शिक्षक भरतीबद्दल ज्या माहिती मला मिळतात, न्यूज मिळतात, त्या मी ते अपलोड करत असतो रेग्युलरली. व्हिडिओच्या लिंकसुद्धा मी इथे पोस्ट करतो, जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन मिळतील आणि तुम्हाला त्वरित माहिती घेता येईल शिक्षक भरती संदर्भात. तर मित्रांनो, आजसाठी इतकंच. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू शिक्षक भरती संदर्भात नवीन अपडेटसहित. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.